थोडासा टमाटर पण टाकते आता. माझ्या मिस्टरांनी तो कापून ठेवला. आजचा माझा ब्लॉगचा डे आहे 8 आणि आज मी बनवणार आहे नाश्त्यामध्ये डोसा आणि उत्तप्पा. म्हणजे हे जे मी उत्तप्पाचं ऑनियन उत्तप्पा बनवायचा आहे मला. तर जे मी पीठ आणलेलं आहे ना ते आणलेलं आहे, म्हणजे ॲक्च्युली मी रेडीमेडच आणलेलं आहे. तर मी जस्ट आज तुम्हाला आजचा माझा नाश्ता काय आहे ते दाखवणार आहे. त्याचबरोबर आज एक सिम्पल माझ्या डोक्यात आलेली एखादी गोष्ट, म्हणजे जे आपल्यासोबत घडलेलं असते ते अनुभव, तो एक शेअर करणार आहे. तर चला बघूया. आज मी सगळ्यात पहिले आता काय करणार आहे, दूध गरम करायला ठेवणार आहे गॅसवर. पहिले जरा कॅमेरा सेट करून घ्यायचा असते. खरं सांगू का, हे यूट्यूबचं जेव्हापासून सुरुवात केली आहे ना, तर सातत्यानं हे सुरू असते, काय करू काय करू. तर काय करू म्हणजे नाही का, आता खरंच यूट्यूबचा व्हिडिओ बनवायचा असलं ना, तर मला घाबरायचं कधी आज जरा मिळालं नाही, असं व्हायला लागलं आता. म्हणजे जसं जसं आपण मध्ये जातो हे भांडं आता घेणार आहे, याच्यामध्ये काढणार आहे डोशाचं पीठ. आणि आता हे अमूलचं दूध तापवायला घ्यायचं आहे आपल्याला. गरम पाणी पण थोडंसं सांडलंय. हे मी घेतलेलं आहे पुष्टिका, आयर्स पुष्टिका इडली डोसा बॅटर. हे मी आता बरेच दिवसांपासून घेते. ॲक्च्युली हे रेडीमेड डोशाचं पीठ आहे आणि हे चांगलं आहे. म्हणजे आता बरंच आहे काय आयडल आहे आणि कुठले 2-3 ब्रँड्स आहेत, पण त्यापैकी हे जे आहे मी जरा कंटिन्यूस आणते, खूपदा आणलेलं आहे. म्हणजे त्यामुळे हे पॅकेट मला ह्यांचं जे पीठ आहे ना, ॲक्च्युली आंबट पण नसतं आहे. आणि दुसरी गोष्ट, चांगलं हे बनतात डोसे किंवा उत्तप्पा. मी फक्त याची इडली काय अजून ट्राय केलेली नाही आहे या पिठाची. म्हणजे रेडीमेड पिठामध्ये बघितलं ना, तर हे पीठ जरा मला जास्त चांगलं वाटतं. मी कंटिन्युअस कधी पण नाश्ता इन्स्टंटमध्ये मला असं वाटलं नाही इडली डोसा काहीतरी खायचं आहे सकाळचं, तर आहे छान आहे हे पीठ. आज तसंच आज माझ्या डोक्यात आहे डोशाचं पीठ बनवत असते. म्हणजे मला ते प्रमाण माहिती आहे. आता असं गडबडीच्या वेळी वगैरे ना, सकाळी असं अचानक कधी खायची इच्छा झाली ना, किंवा मग तयारीला आपल्याला वेळ मिळत नाही ना. म्हणजे तेवढं कधी वातावरण थंड असतं, त्यामुळे ते पीठ पण इथं पुण्यात म्हणजे व्यवस्थित बनत पण. म्हणजे त्याला 2-3 दिवस ठेवावं लागतं, म्हणजे 2 दिवस तरी मग हे व्हायला लागतं, भिजवावं लागते, सगळं करावं लागते आणि आपली गडबड असते ते वेगळीच. अचानक कधी खायची इच्छा झाली ना, तर आपण म्हणजे असं म्हणजे हे बरं आहे ऑप्शन. म्हणजे कारण ह्या प्रकार जो असतो इडली डोसा, ह्याला ना खूप प्रिपरेशन असते सगळं. ते तेवढं प्रिपरेशन लागतं, कधी आपल्याला वेळ भेटत
घातलं की मग पीठ हे होऊन जाते. थोडं तसंच पीठ थोडं दुसऱ्या एका भांड्यात काढून ठेवणार आहे. आज एवढ्याच पिठाचं आता मी बनवणार आहे. 2च लोक आहे ना, त्यामुळे जास्त नाही. आता अंदाजाप्रमाणे मीठ घालते. घेतलेला आहे नारळ. आता पहिले चटणीसाठी एक नारळ घेतलाय, पण हा काही सगळा नाही वापरणार आहे. नारळामध्ये अर्ध्या नारळाची किंवा थोडीशी चटणी करणार आहे. नारळ आता मला पहिला फोडायला पाहिजे. हा नारळ फोडायच्या हे थोडं पहिलं काढायला लागेल. हेच मोठं काम असतं मला. नारळ फोडूया. मी तर असं दगडावरच फोडते. दगड म्हणजे हा वरवंट आहे ॲक्च्युली. काही जास्त नारळ फोडायची वेळेची कामं जमत नाही, पण कधी कधी प्रयत्न पण करते. जी शीर असते की नाही, ह्याच्यावर आपटलं की नारळ फुटतो लवकर. असं एक लॉजिक म्हणजे आहे, टेक्निक आहे. तर आता मी पण तोच प्रयत्न करते, नाही तर माझे मिस्टरच काम करतात. त्यांना आता 3 वेळा आपटला, फुटला नारळ. एक झालाय मोठा भाग, एक झालाय छोटा भाग. ठीक आहे, आता मोठा भाग घ्यायला नको, तर मोठा भाग काढायचा. म्हणजे बघू यातला काढते पहिले. हे नारळाचं पाणी मी डायरेक्ट पूर्ण घ्यायचं असतं. मला नारळाचं पाणी फार आवडतं. छान आहे नारळाचं पाणी गोड घ्यायला लागणार आहे. पण आता ह्या चटणीत मी काय करणार आहे माहिती आहे का? कांदा, आलं आणि माझ्याकडे रात्री कापून ठेवलेला टमाटर होता, मी तसाच ठेवलेला टमाटर आहे, टोमॅटो, त्यानंतर कांदा. एकदम एवढा मोठा नाही घालणार आहे, मी दाखवणार आहे त्याचं प्रमाण. त्याच्यानंतर हिरवी मिरची. ह्या खूप तिखट आहेत, एखादीच घालेल मला वाटतं ह्याच्यात, कारण हे जास्त तिखट झालं का मग काही. ही बारीकशी आहे. हिरव्या मिरच्या 2च घातले. आलं काही एवढं नाही आहे, जरासा बारीकसा तुकडा मी दाखवते आता तुम्हाला. घातला केवढं हे आता एवढं घेतलेलं आहे आलं. एवढा तुकडा आहे अद्रकचा. ठीक आहे, तर आता मी त्यातलं जरासंच घालायचं. जास्त घातलं की नाही तर त्याचंच टेस्ट येईल. आता सगळं हे बनवायचं झालं ना, कुकिंगचा ब्लॉग, तर किचन म्हणजे पूर्ण असं सगळं जिथल्या तिथे ठेवून वगैरे, म्हणजे असं ते थरथर ना खूप पसारा मांडला जातोय. म्हणजे पण व्हिडिओत दिसण्यासाठी सगळं चांगलं दाखवायचं असं पण असते ना. पण मला काही ते जमत नाही तेवढं. मी जसं आहे त्या पद्धतीने, जसं रेग्युलर आपलं चाललेलं असते त्यातलंच माझ्या ब्लॉगमध्ये मी मोस्टली ट्राय करते, ॲड करते. मला म्हणजे आता ह्याच्यामध्ये ना आलं मी एवढंसच घेतलेलं आहे बारीकसं, आणि कांदा मी एक घेतला होता, पण त्यातला थोडासाच कांदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि हे एवढंसं खोबरं घेतलेलं आहे. तर जरा हे जे नारळाचे ना बारीक जरा तुकडे खोबऱ्याचे करून घेणार आहे. ओलं खोबरं असलं की जरा जास्त म्हणजे हे राहते, चटणी चांगली होते. आता ही जी चटणीची जी रेसिपी आहे ना, ॲक्च्युली ही मी माझ्या मिस्टरांच्या गावाकडून शिकलेली आहे. ही म्हणजे टोमॅटो वगैरे जे मिक्स करून बनवतात ना, माझ्या मिस्टरांच्या गावाकडे हे अशा पद्धतीने बनवते. त्यांचं गाव आहे उडुपी. म्हणजे आता उडुपी म्हटलं की कसं सगळं इडली डोसा हे जरा जास्त म्हणजे डेली बेसिसवर तिकडचं खाण्याची पद्धतच ती आहे. त्यामुळं हे मी त्यांच्याकडून शिकलेली रेसिपी आहे. आता टोमॅटो पण हे खोबरं जरा जास्त असल्यामुळे मी अख्खा टोमॅटो नाही घालणार आहे, अर्धाच ह्यातला थोडासा घालणार आहे, थोडंसं हलकं हे होण्यासाठी, टेस्टसाठी, आंबटपणा येण्यासाठी. हां, तर हे एवढंच आहे आपलं आता इंग्रेडियंट्स मध्ये म्हटलं तर. हे मिरची टाकत आहे, त्याच्यानंतर कांदा, अद्रक,
खोबरं आणि हा टोमॅटो मी असंच टाकत आहे, एवढाच तुकडा जसा आहे तसा. अजून याच्यात काय टाकायचं आहे आणि नंतर जरा वाटलं तर मग पाणी घातल्यावर चटणीमध्ये ऍड करायचं. बाकी मी त्यात काही टाकत नाही. तर हे झालं आपल्याला जरा तर बिना पाण्याचं पहिले वाटून घ्यायचं. काय झालं माझा ब्लेंडर ना हा जरासा जुना झाला ऍक्च्युली. आता बघूया आता कसा होतोय. चला जरा पाणी घालायचं परत यात थोडंसं आणि मग एकदा मिक्सरला ब्लेंडर मध्ये आता मी बारीक करून घेते याच्यात. हे आता जरा झालं एवढं क्रश झालं ना की मग पाणी घालायचं, म्हणजे एकसारखं मिक्स होतंय ना चटणी. त्याच्यात झालेले बऱ्यापैकी. जरा तिखट वास येत तर आहे. कधी पण ना डोसा किंवा इडली जे काय बनवायचं असते ना, आपल्या इकडे काय करतात आधी डोसा बनवून, म्हणजे माझ्या घरात म्हणजे कधी कधी आधी सगळं बनवून घ्यायचं डोसे आणि मग चटणी करायला जायचं. असं कधीच करायचं नाही. त्याच्याने काय होते सांगू का, एक तर आपल्याला असते डोसा खायचं, गरम खाण्याची इच्छा जास्त असते. आणि आपल्याला जेव्हा डोसा बनला का मग त्याच्यानंतर असं होतं इडली आता त्याला चटणी बनेपर्यंत काय तेवढं आपल्याला हे निघायला पाहिजे ना आपली इच्छा. चटणी बऱ्यापैकी झालेली आहे बारीक. तर या चटणीला ना फोडणी टाकायची किंवा म्हणजे नाही का वरून तडका देतात तशी काही गरज नसते मोस्टली. पण आज मी देणार आहे तडका, तर मला जरा तडका द्यायची इच्छा आहे आज. तसं काही गरज वाटत नाही. त्याच्या जरा पहिले मीठ जरा मीठ कमी आहे, थोडी तिखट पण झालेली आहे. ही आपली आहे टोमॅटोची चटणी. आता या चटणीला जर आपल्याला द्यायचा आहे तडका, त्यासाठी मी गॅस ऑन केला, त्याच्यात होते तेल जरासच घालायचं. तसं पण आता आपल्याला मोदीजींनी सांगितलेले तेलाचा वापर कमी करा, त्याप्रमाणे मी करत आहे थोडासाच तेलाचा वापर. बघूया आता हे किती दिवस चालतंय असं. नाही तेल जास्त का नाही घालायचं, नाही तर मग ते तेलाचा तेलकट चटणीला हे होतं, वास यायला लागतो, म्हणजे एक तेलाची. कारण ते ओरिजिनल खोबरं किंवा याची जी टेस्ट असते ना टोमॅटो वगैरे ती टेस्ट राहत नाही, मग ते तेलाचाच तडक्याचाच वास यायला लागतो, म्हणून तसं नाही करायचं. त्यात अजून एक असते, जी सुकी मिरची असते ना ती पण घालायची असते तडक्यामध्ये. तेल आता जरा तापले, तडका देत असं नाही जरा चांगला द्यायचा, म्हणजे जरा त्याचं हे असते चांगलं येतो. तर याच्यात मी तडक्यामध्ये ना ही सुकी मिरची आहे त्याचे बारीक तुकडे करते. हे असे बारीक लाल मिरचीचे तुकडे. आता सगळ्यात आधी यात टाकणार आहे मोहरी, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि ह्या लाल मिरच्या. जरा भाजलं ना की मग हा तडका आता पण याला द्यायचा आहे. गॅस बंद करा.
ही आता चटणी झालेली आहे तयार. आणि त्या मेन कामाला माझे मिस्टर जरा हातभार लावणार आहेत, कांदा चिरून द्यायला बारीक, कारण ते ना खूप बारीक बारीक कांदा चिरतात, त्यांना जास्त चांगला जमतो. मी जरा मोठा मोठा चिरते. देता का हो करून जरा? इथे मी आता तवा ना ह्याचा हा आहे बिडाचा तवा, तो आपल्या डोश्यासाठी वापरला जातो. प्रत्येक घरामध्ये मोस्टली वापरला जात असेल हाच. असा असेल किंवा नॉनस्टिक वाले असतात. मी हा बिडाचा तवा वापरते जास्त करून. हे तवा तापलेला ऍक्च्युली मी मगाशी तवा तापवत ठेवला होता. थोडस तेल नाही लावत मी, त्याच्यानंतर काय होते आता तवा तर तापलेला आहे, पण पहिले जरा चेक करण्यासाठी ना मी पहिले एवढं टाकून घेते पीठ, कारण जरा कधी कधी असते ना तवा घासल्यावर त्याचं हे गेलेलं असते, तव्याच्या वरचं ते पॉलिश सारखं असते ना, थोडं हे होते जास्त घासल्यामुळे त्याचं. त्यामुळं मग मी थोडं पहिल्यांदा नेहमी ना असं थोडा एक टाकून बघते, अंदाज घेते त्याचा, आणि मग मोठा नाही तर मग उगीच सगळं पीठ वाया जात आहे. तर आता मला वाटत नाही तवा तर व्यवस्थित आहे. तवा व्यवस्थित आहे. पीठ म्हणून मला हे पीठ जास्त आवडते, काही हरकत नाही. आता हे रेडी आहे. तर आता आपण याच्यामध्ये आता हा रोजच्या वापरातला बऱ्यापैकी वापरलेला असतो तवा, पण प्रॉब्लेम काय आहे, कधी कधी तो घासला की नाही ते काय होते त्याचं हे जाते. तर या तव्याचं एक हे आहे, जेव्हा असं नाही थंड करून जेव्हा तवा हे केलेला असतोय ना तेव्हा मला ऑनियन उत्तप्पम करायचं आहे, त्यामुळे मी थोडंसं जाडसरच ठेवते पीठ. याच्यावरच जरासा हा पहिलाच आहे, बघूया आता व्यवस्थित निघणार आहे. तर याच्यामध्ये मी अजून एक काम करते. ऍक्च्युली मला थोडस एक्सपेरिमेंट टाईप म्हटलं ना, थोडस असं साईडनं तेल सोडायचं, वरून पण थोडस तेलच टाकते. आणि या कांद्यावर जरासा आपला कोल्हापुरी मसाला जो आहे त्याचंच तिखट टाकते, त्याची एक जरा वेगळी टेस्ट येते. जस्ट एक एक्सपेरिमेंट आहे, बाकीचं काही असं हे नाही आहे. नसेल तर तुम्ही तुमच्याकडचं काही तिखट मसाला वगैरे काय अशा पद्धतीचा असेल तर पण टाकू शकता. तर आता हा उत्तप्पम बनत आहे, शिजत आहे चांगला मस्त. थोडासा तर गॅस छान. आता याला जरा कांद्याला ना दोन्ही साईडून मी भाजते, कारण जरा क्रिस्पी राहण्यासाठी, त्याशिवाय मग तो त्याची मजा नाही येणार. जरा असं आता भाजायचंय, जरा चांगला भाजते. त्याच्यावर जरासं मी तूप टाकलेलं आहे जरा. आता तो दोन्ही साईडून जरा एक साईडून चांगला भाजलाय, पण कांदा जरा क्रिस्पी क्रिस्पी भाजला ना. आता चांगला भाजलेला आहे आणि हा झालेला आहे आपला रेडी. आता एक उत्तप्पम तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने उरलेले मी
जरा कांदा चांगला भाजण्याच्या दृष्टिकोनाने आता आपण छान भाजलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे उत्तप्पे ऑनियन उत्तप्पा रेडी. आता यामध्ये चटणी घेतली आणि हा आपला ऑनियन उत्तप्पा तयार झालेला आहे. तर हा माझा ब्लॉग आजचा कसा वाटला ते सांगणे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.